नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 24वा. अध्याय सुरू करण्याच्या अगोदर या अधिक महिन्यातल्या पुरुषोत्तम भगवानाला मी हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचाडका विश्व पाडना चराचर जे का अर्चना ते जान तव सत्ते तेथे मी नमन करता ही कौतिपय असे वार्ता म्हणून मौन्याची वागलता चरणी माता ठेवित. कुशळ करावी कविता हे सकळ तुझी सत्ता वदता आणि वदविता मनोरथ पुरविता तुझी पै. एका श्रोते व संत सज्जन माग विप्रकुमर गेला उद्धरून सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धरिला. आता तयाची जे भगिनी ते तो वैशीने नेली चाळवुनी तयाची काय झाली करुणी नारायण मनी ते चिंता. सद्गुरे सा दयाळू पाही तुझा न देखो कवने ठाई विप्रकन्या बुडतसे पाही पापडोही अगम्य तरी ते असे कवने ठाई ते ते लावावे परमर्थ सोयी म्हणून निघाला लवलाही शोधी सर्व ही भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर असे विस्तीर्ण अग्ने कोणावर चारीवर्ण अपरंपार धनदायी शावकार सर्वही तेथे ती विप्रकन्या पाही वेशा घेऊन गेली लवलाई ठेवी ती झाली निजगृही अत्यादरे करुणी उपवर झाली विप्रदुहिता सभाग्य तिये ते देखता मागितले धन देई हाता अति सुंदरता देखुनी आधीच ब्राह्मण वर्णी गौराग्य सुंदरपणी गंडस्थळे ठसठसुनी नासिक करणी डोळसा एसी येते देखुनी शेटे महान मागितले द्रव्य देती आणून एरी ही झालीसे निमग्र भरला मदन निजांगी तया नगरी नारायण पाही अवचट पातला तया ठाई शोध करिता वेशागृही कडला सर्व वृत्तांत मग तिच्या गृहा पातला नैनी देखिली विप्रबाडा मनी मनी अहारे कपाडा हातव सोहळा केऊता गृही दासदाशी अपार गजरतवाजी सकट थोर नाना वस्त्रे अलंकार तेने सुंदर शोभली ऐसे देखुनी सुंदरी ते निसंग चढला उपरी वरुते एरी अवलोकिता तया ते असेल कोणी व्यसनी हा एरे मनी चाकाटली मनस्वी मने हा तव दिसता हे तपस्वी नेनो याची पूर्ण उर्मिसी म्हणून धामी आलासे आसन देऊन या सत्वरा नमन केले द्विजवरा एरू न दे आशीर्वादोत्तर न धे धारा निजासनी ती म्हणे स्वामी बैसावे येथे एरू हास्य वदने बोले तिथे तुवा ओळखिले नसे की आम्हा ते बोलो निरुते शुभानने तुझा जन्म कवने ठाई कोठून आलीस या ठाई ब्राह्मण कुडी उपजन पाही काय केले सार्थक तुझी माता पिता पुण्यवान तुझी या बंधूची दशा कवन येथे विषयी आसक्त होऊन काय कर्माचरण आचरलीसी उत्तम हा नरदेह पाही वारंवार लादणार नाही याचे सार्थक करी काही न पडे प्रवाही अनेक पुढे नरकवास अति दारुण कुंभपाकी घाली सूरनंदन तेथे सोडविता तुंते कोण असे ते सांगानी मज लागे हा तुझा समग्र परिवार दासदाशी अपार हस्तिवाजी रथवर धन अपार गाठीशी हे तव राहील जेथील जे तेथे अंती एकले जाणे लगे तिथे विचारून पाहे तुरत पुरते सांगतो सत्य तुझ लागी ऐसी उपदेशयुक्त ओळखन ती येते देता जाला नारायण एरी पहा ती झाली निरखुन तो ओळखीला पूर्ण निजमनी हा तव माझा गुरबंधू म्हणून चाकाटली ते वधू काही न बोलीचे अनुवादू मौनेची वंदिले तया ते सदगदित परम अंतरी होऊन तयाची चरण धरी बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार मने माझे तव कर्म अघोर भोगल्याविन सुटेना आता कवन उपाया ते करू केवी उतरले पैल पारू कवन भेटेले ऐसा सद्गुरू नरक घोरू चुके जेने हा नरदेव अति उत्तम पाही तया उपरी ब्राह्मण वरदन देहो आहारे जनार्दन शेषशाही काय हे देवी महाराजा ऐसे म्हणून ते वेळी ठळठळा असुगाडी चरणीचे मस्तक मौडी विप्रबाडी न सोडीज परम गहीवर दाटला मग कंठ करून या मोकळा रडो लागली ती अबडा पडली गळा विप्राच्या म्हणे मायबाप सर्व गोत माझा तू तव परम आप्त नेने बुद्धीची कोणी गत माझी मात केवती घडे आम्ही उभयंता भावंडे जाण दोघाच्या गती झाल्या दोन केवता कोपला नारायण कैसे प्राक्तन माझे हे आहा देवा केले काही मात्या पित्याची सेवा घडली नाही बंधू तोही अवलोकिला नाही पडले अपायी काळाच्या दानधर्म नेनेची वार्ता भजन पूजन न घडे सर्वता विप्रभोजन न जाणे तत्वता नाही वार्ता पुण्याची संतसेवा घडली नाही जान नायको कथा पुराण श्रवण ऋता आले जन्मा लागून केवता भगवान कोपला अहारे दुष्टा चतुरानना हे काय ओढवले माझी या प्राक्तना हे केशवाय जनार्दना यमयातना निवारी हे
एसी तत् सद्वती तंतरी परम घाबरली सुंदरी टपटप अश्रू गळे नेत्री द्रवला अंतरी नारायण. मग ती येते धरून हृदयी संभोखिता जाला ते समयी. मने चिंता न करई काही शेषशाही निवारिल. एसे आश्वासुनी तिजला आपण निजासनी बसला. मग मने सांगेने ये जे वेळा एकशिकी राजसे. एरी वदिये समती स्वामिया अमान्य नोहे वचन तुझिया. सांगायला तेच क्रिया सोय आचरण निधरी. मग वदय हे तेव्हा नारायण मने करी सर्वस्व गृहदान. राहे निराळी होऊन पुढे महिमान देखसी. आप्तसेवक सर्वाते निरोप देई सगडाते. देऊनी त्याची या द्रव्याते अर्पी ब्राह्मणाते सर्वही. सोय करून या स्नान मग पाचारी ब्राह्मण समग्र ही पूजा करून देई लुटून भामिनीये. तुळसी पात्र ठेवी गृहास काही न धरी मनी आस. होई सर्वस्व उदास सोडी आस सकळही. ऐसे आचरता तुझे लागी नेपक्षुनी शिराब्दी जयोगी. उडी घालून या निजांगी होईल भयभंगी दयाळू. विश्वास मानिसी वचनी तरी मुक्त होसी येच क्षणी. पापद्रव्य येई देई टाकुनी चक्र पाणी तुष्टेल. ऐसे वदता तिये लागून एरी तैसेचे करीती जाली आपण. त्याक्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करुनी सकळ गृहावरी ठेविले तुळशी दल. गाई म्हशी वाजी कल्लोड विप्र सकळ नेते झाले. दासा आणि दासी पाही द्रव्य देऊनी मुक्त केले तेही. एकाकी एक वस्त्रनिशी पाही ऐसी नवाई जालीशे. इतुके कर्म सरे ते पायंत नारायणी होता तेथ. वागू ते वतंती येत जातो बिराडा ते पै आम्ही. आता तू एक करावे एका नेमाते स्वीकारावे. 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे तरीच आतडू द्यावे शरीर. 3 सहस्त्र अर्पिल जो द्रव्य तुंते तरीच पूर्वीचे तयाचे मनोरथाते. नाहीतरी स्वस्त बैसे निवांते मानी वचनार्थ इतुका. आम्ही येतो प्राप्त काळी आकरून तुझी नवाडी. पाडू तो चंद्रमौळी संकटी सांभाळी दासाते. ऐसे वदन चालता झाला एरीने नमस्कारून बोलविला. मने अमान्य करी वचनाला जो सांगिताला धर्मपै. सूर्य अस्त पावला झाला तव 4 आले ते वेळा. 3 सहस्त्राचा नेम एकिला परत मिळा सर्वही. कोणाते न दैववे इतके द्रव्य मग परतले झाले सर्व. एरी उपोषित असे पहा हो तव कार्य अपूर्ले वर्तते ते. अंतरिक्ष जाता नारद मुनी कौतुक पाहिले तेथे नैनी. तैसेचे येते झाले ब्रह्मभुवनी ब्रह्मया लागून नमी येले. स्वागत पुजता ब्रह्मदेवे काय देखील जे अपूर्व. मग हास्य करुनी मुनी पुंगव काय पहाव बोलतू. काय तुमची या लिखितार्था दिसून आली असे ताता. मग समूळ निवी दिली वार्ता होय देखता जेते पै. मनी विप्रकन्या सुंदर तिने आचरावे कर्म जार. तयायोग भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे. तरी तिने सर्वस्व दान केले अलोट नेमाते स्वीकारले. 3 सहस्त्र द्रव्य देता भले तरीचे घडे रती त्यासी. ऐसा द्रव्याचा नेमा लागुनी न देता उपसित कामिनी. हे मी देखून नयनी या ठाया आलो असे. ऐसे एकता उत्तर मनी विचारी चतुर्वर्क. मने हो कर्म अघोर घडू आले दिसत आहे. मग उठून या झडकरी 3 सहस्त्र द्रव्य घेतले पदरी. तोरे पातल्या त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेला. सौदागराचा वेश धरिला सत्वर उपरी वरी वेधला. बोलता जालासे बोला नमे एकीला निर्ज करणी. नेमयुक्त द्रव्य दिदले मने मी परतून येतो एवेळे. सिद्धता असो दे सकड म्हणून तात्काळ चालिला. एसी करून नवाई गुप्त जाला ठाईच्या ठाई. एरी मार्ग लक्षित बैसलो पाही सूर्यदया पावेतो. परी येताना देखे तयाते उपोषित बैसली तेथे. नसीबेची द्रव्याते काही केली या जानपा. तव सूर्योदय झाला आणि नारायण पातला. एरीने वृत्तांत निवेदिला जो वर्तला निशिते. मने येऊन सौदागर द्रव्य दिदले 3 सहस्त्र न देखो अद्यापवर पुढे प्रकार केवता. ऐसे एकतांची उत्तर येरू हर्षला निर्भर. मने बोलावी धरामर वाटे सर्व धन हे. स्नान करून येई आता बोलावीन विप्रा समजता. द्रव्य वेची हे तत्वता नसे वार्त्या अन्य काही. तथास्तु म्हणून निज वाचा स्नान करून भावे साचा. पाचारून मेळा विप्राचा केला द्रव्याचा बनाना. मुष्टी आणि वंजळ भरुनी द्रव्य वाटेली झाली कामिनी. आचर करीत सकळजनी देखी नयनी नारायण. दुसरे दिवसा लागून नामुष्टी भरी अन्न तव दिनमान झाला अस्तमान. झाले कथन ब्रह्मदेवा. पुन्हा नारदी जाऊनी वार्ता निवेदिले ब्रह्म या करणी. मने 3 सहस्त्र ते कामिनी केवी हानी द्रवते. काल तुम्ही जे द्रव्य दिदले ते तो सर्वही दाना दिदले. पुढे पाहिजे विचारिले उपोषित अबलाती. आजीच तो दुसरा दिन उपोषित ते अंगना. जारण येते कोणी सदना पुढे विचारण केवती. जार ते उदर भरावे हे तो असत्य झाले अघवे. ऐसे एकूण ब्रह्मदेवे मने हे तो बरवे दिसेना. मग उठून लवलाही 30 सहस्त्र द्रव्य घेतले पाही. तात्काळ पाजले निजगृही असे ज्या ठाई वेशाते.
जितके द्रव्य दान दिदले तयाच्या दशगुणी तरपिले, पाहिजे म्हणून शास्त्र बोलिले, यथार्थी घेतले 30 सहस्त्र. आपण जात असे सावकार, जपून या रहनवर, बरी द्रव्य 30 सहस्त्र, पातला मंदिर लवला आहे. समग्र द्रव्य पुढे ठेविले, मने हे ठेवीचे गृह मेळे, आम्हा ते व्यापिले कामा नळे, येऊ भोगवेळ लक्षुनी. आपण असो सावकार, पाहून ते स्वरूप सुंदर, अंगी दाटला कामज्वर, म्हणून सत्वर पातलो. तरी जे मागसी तेची देईन, न करी कदा अनुमान, हे द्रव्य ठेवी साठवून, आम्ही परतून येत असो. पाहून या सुंदर कांती, एरी चाकाटली चित्ती, मस्तक ठेवी चरणावरती, मने विनंती परिसीजे. अलोट असे नेम माझा, तुझी परिसीजे महाराजा, काल द्रव्यात घेतला ओझा, ज्याले भाता तयाची. तरी तो अद्याप देखिला नाही, हे द्रव्य मी तो न सेवी, तयाचा मनोरथ पुरताही, सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नेमोत्तर नारीचे जाण, आकरून चतुरनान, थकीत जाला निज मन, हे तो कठीण दिसत आहे. मग तिथे बोलत असे वचना, तरी पूर्वी तयाची कामना, तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून, येऊ परतुनी मागुती. ऐसे दिये देवदूत, गुप्त झाला तक्षण, एरी चाकाटली मन, केऊ करती विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई, तव भाग्योदय झाला पाही. नारायण आला लवलाही, एरी ठेवी पायी मस्तक, एरीने वार्ता निवेदिले सकड, मने देऊनी द्रव्य तात्काळ. गुप्त जाला न लागता वेळ, नेनो खेळ कैसा हा. एरू म्हणे बहुत झाले निके, परी आता एके एके, स्नान करून या निके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोलते भामिनी, केवती चारुते हे करणी, द्रव्य तो दिदले दोघींनी, न देखू नैनी एकतो. उत्तर देतोस नारायण, तू ते सांगती ते कारण. तिथे तात्काळ स्नान करून विप्रवर्या हांकारिले. मग द्रव्याची भरून झोडी, नेती झाली विप्रमंडळी, एरीच राहिलेसे निराळी, नेत्र कमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा वय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा, तव दिनमान असतास गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदी निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वर्क, म्हणे आता केवता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य नावे कोठेवरी, तिथे आयुष्य तो शतवरी, प्रतिदिन आचरता सुंदरी, दशपथ द्यावे लागे पै, साप्रत्य द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे वाढता दिवसेंदिवस, गणिती वर्षे शतास, तरी द्रव्य नाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी, हंस विमान धाडिले झळकरी, मने घेऊन यावी ती सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तात्काळी, विमान उतरले भुतळी, तात्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायणा, न देखता न येना जाण, न सेवा मी विमान, जावे परतून माघारे. मग विमान करून स्थिर, दूत गेले सत्वर, नमुनी या चतुर्वक समाचार सांगितला. विना नारायण वाचुनी, विमानी न बैसे भामिनी, मग वधे कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नाराय ते ठेविता, ते हेही बरी न दिसे वार्ता, तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणून निज मनी, उभयता आणविले ते क्षणी, वाहुनी हंस विमानी, निजवनी आणिले. ऐसी ते शतायुषी जारीन, उद्धरिले सद्गुरे वचन, म्हणून अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरु ते. परिमुख्य भाव असावा, मग पाविजे देवादिदेवा, म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थ आचरावा मलमास. जरी सर्वेचे दान केले, तरी सातकाळ पाविजे फळे, संतुष्ट होऊन गोपाळे, पद अटळ तो पावे. स्वस्त्री श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्य पुराणीचे समंत, मनोहर सुत विरचित, 24तमोध्याय गोडा हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद.